वाव, फारच मस्त वाटतंय रे. अंतरिक्षात यायचं म्हणजे लय मजा येते. एवढी मजा तर आपल्या ऑटो रिक्षात बी येत नाही, कळलं काय? वा भावराया, इथे बघ फुटबॉल. अरे गाढवा, ती आपली पृथ्वी आहे, पृथ्वी. तर एखाद्या रंगीबेरंगी बॉल सारखी दिसतेय. फ्रीज मध्ये ठेवून पाणी गोठवलंय. काकांनी तुमच्यासाठी मला पाठवलंय. द्या टाळी. होय, कारण अंतराळात एका ग्रहावर जीवन असण्याची लक्षणं दिसली आहेत आणि यांना तिथे जाऊन त्यांच्याबद्दल सगळी माहिती घेऊन यायची आहे. पण हे रॉकेट नेमकं चालवतंय कोण? आम्ही हे इथून पृथ्वीवरून चालवतोय. अच्छा, स्वतःची काळजी घ्या. आम्ही तसा संपर्कात राहूच. आम्हाला इथे स्क्रीनवर सगळं दिसतंय. ओके मॅडम. अरे काय व्हायलंय? ओय! अरे खूप सगळ्या पृथ्वी आपल्यावर हल्ला करताय. ही पृथ्वी नाही, बॉम्ब सारखी एखादी वस्तू वाटतेय. अंतराळात पण दिवाळी असते काय रे? गाढवा, हे दिवाळीला फोडतात, ते बॉम्ब नाहीयेत. अरे मुलांनो, तुमच्यावर कुणीतरी हल्ला केलाय. पण काका, कुणी केलाय हल्ला? होय, माहित नाही. एलियन्स असू शकतात. रॉकेटची सुरक्षा व्यवस्था खराब झाली आहे. बहुतेक आम्ही तुम्हाला संपर्कही करू शकणार नाही. आता आम्ही काय करायचं? होय, हे पहा, आम्ही तुम्हाला जवळच्याच एका ग्रहावर उतरवतोय. तिथे ऑक्सिजन आहे. तुम्हाला त्रास नाही होणार. काही दिवस तिथे थांबा. आम्ही रेस्क्यू टीम पाठवतो. मला तर वाटतंय का आपण मोठ्या संकटात सापडणार आहोत, कळलं काय? कंट्रोल सिस्टम खराब झालाय. आता आपल्याला मॅन्युअली रॉकेटला मॅनेज करावं लागेल. या ग्रहाची आणि रॉकेटची टक्कर झाली आहे. अरे नाही, रॉकेटला आग लागलीये. आता आपण काय करायचं? काकांशी संपर्क तुटलाय. आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. सांभाळून बर का. जो बघ समोरनं मोठा गोळा येतोय. एलियन्स, एलियन्स, वाचवा, वाचवा. हे आपण कुठे उतरलो? मला वाटतं आपण एखाद्या ग्रहावर उतरलोय. लांब राहा, कळलं काय? बाजूला वा.
वेलकम वेलकम. पिगो ग्रहावर पिगेरिया तुमचं स्वागत करतोय, कारण हा ग्रह म्हणजे माझी आई आहे. मलेरिया ऐकलं होतं, हे पिगेरिया काय आहे? माझं नाव आहे, समजलं एलियन? एलियन आम्ही नाही, तुम्ही आहात. होय. हाय हुकू, हाय हुकू, हाय हाय. तुझ्या हिंमतीची दाद द्यावीशी वाटते. आमच्या ग्रहावर येऊन आम्हालाच एलियन म्हणतोय. अरे यो ग्रह यांचा आहे हनी, इथं आपण आलोया म्हणून यांच्यासाठी आपण एलियन आहो ना, कळलं काय? सगळं समजलं. तू हुशार आहेस. सर्वात आधी तुझ्यावर रिसर्च करूया. होय, रिसर्च. हो, म्हणून तर आम्ही तुमच्यावर बॉम्ब फेकून तुम्हाला इथे उतरवलाय. आता तुमचा मेंदू काढून त्याच्यावर रिसर्च करू आणि जे उपयोगी असेल त्याचा आमच्या ग्रहावर वापर करूया, कारण हा ग्रह म्हणजे माझी आई आहे. ऐश, माझ्या परीस चांगलं डोसकं तर या बनीच आहे. कळलं काय? बाबा, तू तुझ्यावरची तोफ माझ्याकडे का वळतोयस? ना तुझ्यावर रिसर्च करायचंय, तुझ्यावर. पण म्या कसा करून देईल? हा, पाडायचं नाही. हा वाचेल हे शक्य नाही, आणि तुम्ही वाचू शकता हे मी होऊ देणार नाही. सर्वांवर रिसर्च होईल. आमच्या ग्रहावर जे एलियन्स येतात त्या सर्वांबरोबर आम्ही हेच करतो. तुम्हाला ठाऊक आहे कुणावरही रिसर्च करण्यासाठी आधी काय करावं लागतं ते? हाय हुकू, हाय हुकू, हाय हाय. एका सायंटिस्टला विचारतोय की रिसर्च कसं करतात ते. सर्वात आधी तुला बेशुद्ध करून ऑपरेशन टेबलवर झोपवेल. नाही, रिसर्च करण्याआधी तुम्हाला आमच्यासाठी काहीतरी करावं लागेल. काय करावं लागेल? तुम्हाला आधी आम्हाला पकडावं लागेल ना. पळा. चल रे. पकडा त्यांना, पकडा. इकडे या. पकडा. या गल्लीत शिरा. ऐक, आपण अडकलो भाऊराया, आता काय करायचं? बांबू उचला. हे खूप आहेत बनी, खूप आहेत. हरकत नाही, तू एकच बांबू उचल. अरे बांबू नाही, हे पिग्स खूप जास्त आहेत. आपण यांच्याशी लढू नाही शकणार. लढायचं नाहीये, उडी मारायची आहे. बांबू लई जड आहे, माझ्याच्यानं नाही होणार. कळलं काय? तुला काय गरज आहे? तू उडत जा ना. अरे खरंच की. घाबरलो की मी उडायचं नेहमी विसरतो. या. लवकर या आणि हातगाडीत बसा. जा रे, पकडा त्यांना. इथे दुसरी हातगाडी नाहीये. मूर्खा, ती बाईक उचल. अरे कोण इडियट? मी तर पीडियट आहे. हो, तर तोच उचल. ओके. मूर्खा, बाईक ट्रकला का धडकावलेस? अरे हातगाडी पण धडकली ना. शोधा त्यांना, शोधा. आपण घेरले गेलोय. तसंही या ग्रहावरून पळून बाहेर कुठे जाऊ शकत नाही. आता लढावंच लागेल. पकडा त्यांना.
चांगलं लढता तुम्ही, पण हा ग्रह म्हणजे माझी आई आहे. आम्ही हजारो आहोत. सरेंडर करा, नाहीतर परिणाम वाईट होईल. नाही, आम्ही हार मानणार नाही. सगळ्या बाजूला वा. घाबरू नका, हा आपल्याला मारू शकत नाही. आपण मेलो तर याला आपल्या मेंदूवर रिसर्च नाही करता येणार. तुम्हाला कोण मारताय? अडकलो. आता मात्र देवच आपल्याला वाचवू शकतो. या कळलं काय? दुनियेतले मारण्यासाठी दुष्ट मॅन मी आलोय. बिग मॅन, बिग मॅन, बिग मॅन. कोण आहे हा बिगमॅन जो नेहमी आमच्या कामात अडथळा आणतो? गेंडो गोल इथेच कुठेतरी आहे. तो सुद्धा आपल्या ग्रहावर आलाय. लगेच लॅब मध्ये चला. डॅड, मी नेहमी असा खाली का पडतो? हे बघ बाळा, पडणं सांडणं ही एक प्रक्रिया आहे. यावर एक कवीने काय म्हटलंय, बोगाडी माझी सांडली ग जाता बाजाऱ्याला. बोगाडी पडल्यामुळे ती हिरोईन सुद्धा त्रस्त होती, तसाच तूही त्रस्त होऊ शकतोस. पण डॅड, याचा आणि माझ्या पडण्याचा काय संबंध? हे बघ बाळा, प्रत्येक गोष्टीशी तुझा संबंध असेलच असं काही गरजेचं नाहीये. समजलं. शो डॅड, रॉक ऑन डॅड. सगळ्यात आधी मला सांग, ही सगळी मंडळी कोण आहे? आमच्यापैकी मंडळी कोणी नाहीये. मी आहे हनी, हाय बनी, हा जोरदार, हा पोपट. भेटून आनंद झाला तुम्हाला. मित्र आहे डॅड, मित्र. आम्ही पृथ्वीवरून आलोय. आम्हाला पिगेरियाने पकडलं होतं, पण तुमच्या मुलाने आम्हाला वाचवलं. पिगेरिया? माझ्या राजा, मी त्या पिगेरियाला सोडल्यापासून ते माझ्यावर नाराज आहे आणि आमची तोंडही पाहत नाही. म्हणून आम्ही इथे ट्री हाऊस वर राहतो. जर पिगेरियाला समजलं की एलियन्स आमच्या घरी आहेत तर विचार करा ते काय करणार. नमन करेल, नमन करेल, नमन करेल, नमन करेल. चल डॅड, तुम्हाला माहितीये नमन? अमनचा भाऊ. तू हायस तरी कोण? समजे तुला पिगमॅन कशा पाय म्हणतात? गुड क्वेश्चन डॅड. सगळे मला पिगमॅन असं का म्हणतात? हे बघ बाळा, मॅन म्हणजे माणूस, आणि माणूस यात्रेकरी असतो जो जगात येतो आणि जातो, आणि येताना जाताना जगात घाण करून जातो. हा 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 हा. काय सुचलंय मला, काय सुचलंय? जरा यातला सामाजिक मुद्दा तरी बघा. डॅड, पण याचा मला पिगमॅन म्हणण्याशी काय संबंध आहे? हाच तर प्रॉब्लेम आहे. कवितेशी तुझा दूर दूर पर्यंत काहीच संबंध नाहीये. मला वाटतंय की तू इथला सुपर हिरो आहेस, म्हणून सगळे तुला पिगमॅन असं म्हणतात. ओह येस येस, हेच कारण असू शकतं. मारण्या सगळे दुष्ट मॅन, मी आलोय. पिगमॅन, पिगमॅन, पिगमॅन. हे दुष्ट कोण आहेत? तोच ज्याने तुम्हाला पकडलं तो होतं. तर पिगेरिया होता. तू त्याला दुष्ट का म्हणतोयस?
माहित नाही. डॅड असे जड शब्द वापरतात. मला जो आवडतो तो मी पण वापरतो. जास्त डोकं वापरत नाही. मी पण डोकं नाही वापरत. रॉक ऑन ब्रो, आपली जोडी जमेल. दोघही नमन करूया, नमन करूया, नमन करूया. यो पिगमॅन, पिगेरियाशी वैर करून तू आम्हाला का वाचवलंस? मला पिगेरिया आवडत नाही. या ग्रहावर कुणी आलं की पिगेरिया त्याचा मेंदू काढून रिसर्च करतो आणि आम्ही इतर ग्रहावरच्या लोकांची मैत्री करू नाही शकत. आणि तुम्ही तर माझे फेवरेट पृथ्वीवासी आहात. तू पृथ्वीवर गेलायस का? नाही, माझा भाऊ पिगाचू गेला होता. तो ऍस्ट्रोनॉट आहे. कुठे आहे तो? त्याच्याशी शेवटचं बोलणं झालं तेव्हा तो पृथ्वीवरच होता. दादाने सांगितलं होतं की पृथ्वीवरची माणसं खूप चांगली आहेत. त्याला परत येण्यासाठी मदत करतायत. मला दादाची खूप आठवण येते. आय मिस हिम यार. तुझ्या दादाला काहीच नाही होणार मित्रा. आम्ही पृथ्वीवर जाऊन त्यांना शोधून परत तुमच्या घरी पाठवू. रिअली यू आर सो स्वीट. पण पृथ्वीवर जाणार कसं? रॉकेट बिघडलंय आणि पिगेरियाची माणसं मागावर आहेत. घाबरू नकोस ब्रो, ते तुम्हाला कधीच नाही शोधू शकणार. हो ना डॅड? हा हा हो 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 अगदी बरोबर, अगदी बरोबर बाळा. शोधू मी कुठे कशी प्रिया तुला. वा वा वा, काय ते विरह गीत, शब्दांची गुंफण तरी बघा. मी आता तुमची रजा घेतो. माझं थोडं काम आहे ते करून येतो. बाळा तू जरा यांची काळजी घे. मी आलो. हं? यांच्यामुळे आमचा जीव धोक्यात येऊ शकतो. मी लगेच जाऊन पिगेरियाला कळवतो की शत्रू आमच्याच घरी आहे. आह. ते लोक गेले तरी कुठे? आकाशात गेले की या धरतीमध्ये समावले? पिगोला, नीच, माझ्या समोर याची तुझी हिंमत तरी कशी झाली? मी तुला बोलावलं हे शक्य नाही आणि न बोलावता तू येशील असं मी होऊ देणार नाही. अरे थांब थांब थांब. तुझं नाव काय, गाव काय आणि तूच सांग पुढे मी बोलू काय. वा वा, मला आजकाल इतकं मस्त सुचतं. या थांब शब्दाचा वापर बघा, 3दा थांब म्हणतोय मी. त्यामुळे तुम्हीही थांबा आणि मी काय म्हणतो ते शांतपणे आणि नीट ऐका. हा ग्रह म्हणजे माझी आई आहे आणि जो मला थांबायला सांगेल त्याला मी मारून टाकेन. तो माझी टीम सोडून मला धोका दिल्यास आपल्या ग्रहाच्या प्रगतीसाठी मदत केली नाहीस. मला तुझं तोंडही पाहायचं नाहीये. चल निघ इथून, गद्दार. गद्दार नाही, इमानदार आहे. म्हणून इथे तुम्हाला माहिती द्यायला आलोय भावा की ते एलियन्स माझ्या घरी आले आहेत. त्यांनी माझ्या मुलाशी मैत्री सुद्धा केली आहे. तुमचा विश्वास नसेल तर स्वतः येऊन बघा. ते सगळे एलियन्स माझ्याच घरी थांबले आहेत. ए पेडियाट, आपली माणसं घेऊन जा. हो, पण कुठे जायचं? ए पेडियाट, यांच्या घरी जा आणि एलियन्सना पकडून आण. सगळ्यांना पकडायचं का? नाही, दोघांना तिथेच गोट्या खेळायला सोडून दे. गोट्या खेळायला. बरं ठीक आहे. कोणत्या दोघांना सोडू? इडियट! अरे तुम्ही पुन्हा विसरलात. माझं नाव इडियट नाहीये, पीडियट आहे. म्हणा पीडियट. हो हो पेडियाट, जा, सर्वांना पकडून आण. ओके. पण एक गोष्ट लक्षात ठेवा भावा, माझ्या मुलाला काही व्हायला नको. ओके. अरे शांत रहा पोपट. मिरची पिगमॅन खातोय, तू नाही. हिरवी मिरची मला खूप आवडते. त्याने मला एनर्जी मिळते. पोपटलाही मिळते. खरंच का? क्या बात आहे. रॉक ऑन ब्रो. हे घे, खा खा खा. रॉक ऑन. मिळाली ना एनर्जी. पोपटाचा ड्रॅगन
पीडियट आला रे. हं? जरा ऐका ना, तुमच्यापैकी पिगोलचा मुलगा कोण आहे? एका पिगचं पोरग एक पिगच असेल ना, पोपट किंवा मांजर तर नसेल ना. कळलं काय? हो, समजलं. तुम्ही जरा बाजूला व्हा. पिगोलाने सांगितलं माझ्या मुलाला काहीच व्हायला नको. काय डॅडनी सांगितलं? हो, त्यांनीच तर आम्हाला सांगितलं की एलियन्स इथे आहेत असं. आता यांना पकडून पिगेरियाकडे न्यायचंय. पकडणार कसं? दोर तर आणलाच नाहीये. ओ नो. पण जाळं आणलंय ना. नाही, जाळ्यात तर मासे पकडत्यात, जनावर नाहीत. कळलं काय? ही इज राईट. आता थोडं थोडं समजतंय. दोर मिळेल का प्लीज? पण आम्ही आमचा दोर का द्यायचा? जा तू तुझा घेऊन ये. ओके ओके. इडियट, कुठे चाललास? याचं नाव इडियट नाही, पीडियट आहे. हा, ऐका ऐका, या एलियन्सच्या लक्षात आलं, पण तुमच्या लक्षात येत नाहीये. ओके पीडियट, आपण यांना हाताने पकडून घेऊन जाऊ. हं? हो, असंही करू शकतो. पकडा. इतकं सोपं वाटलं काय? पकडून तर दाखवा. गोल गोल रिंग्स, त्यात फिरतात पिग्स. मी इथे असताना माझ्या मित्रांना कोणी हातही लावू शकत नाही, समजलं? शटअप. हात न लावता आम्ही कसं पकडणार? हात तर लावावाच लागेल ना. हा मुद्दा चांगला आहे. घाबरू नका, बिग मॅन तुम्हाला काही होऊ देणार नाही. आयडिया. याने काही फरक पडत नाहीये. फरक पडणारच. नाही, गुदगुदी नको करूस. याला गुलगुली करा. हो नाही, नको. बनी बेशुद्ध पडला. अरे हत्तीच्या पिल्ला, उठ बनीवरून. आज पिगेरिया खूप खुश होणार. घेऊन चला रे सगळ्यांना. पिगोलाच्या मुलाचं काय करायचं? त्याला इथेच राहू द्या.
गेंडागोल! हं? अरे गेंडागोल आलाय. चला चला लवकर लॅब मध्ये चला. या स्वागत आहे. तुम्हाला काय वाटलं की आमच्याच ग्रहावर आमच्यापासून लपून राहू शकता? हा ग्रह म्हणजे माझी आई तुम्ही तुमच्या आहे. ग्रहावर आलेल्या पाहुण्यांची असं वागता का हा? पाहुणे एलेच पाहुणे नसतात, ते फक्त रिसर्चला उपयोगी पण पडतात. तुला आमच्या डोक्यावर रिसर्च कशा पाय करायचंय? कारण पृथ्वीवासियांचं डोकं खूप चांगलं असतं. डोकं तर आमचंही खूप चांगलं आहे, पण तुमच्यासारखा चतुरपणा नाहीये. गेंडागोलशी लढण्यासाठी चतुरपणा हवा, कारण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. लढण्यासाठी डोकं नाही वापरावं लागत, शक्ती वापरावी लागते. हा गेंडागोलशी तुम्ही शक्तीने नाही लढू शकत. सर हा गेंडा गोल आहे तरी कोण? गँडोलँडचा राजा. तो खूप मोठा आणि भयानक आहे. हा ग्रह म्हणजे माझी आई आहे आणि तो आमच्या ग्रहावरच्या लोकांवर हल्ला करून त्यांना उचलून गेंडोलँडला घेऊन जातो आणि सोडतही नाही. मग कोण सोडवतं तुमच्या माणसांना? ते परत कसे येतात? नाही आहेत. गेंडागोल त्यांना गुलाम बनवून ठेवतो. तो सर्वांना सोडेल असं होणार नाही आणि माझ्या ग्रहावरच्या लोकांना गुलाम बनवेल हे मी होऊ देणार नाही. हा ग्रह म्हणजे माझी आई आहे. आणि वडील कोण आहेत? हो हो, मी पण हाच विचार करत असतो. तुमचे वडील कोण आहेत? हे बघा, आम्ही त्याच्याशी लढून त्याला पकडू. तू पकडशील? तुझा जीव किती? तू बोलतो किती? जे काम पीडियट सारखा शक्तिशाली नाही करू शकला ते तू करशील? यो तर इडियट आहे ना. इडियट नाही पीडियट. हा जे असशील ते, पण तुझ्याकडे डोसकच नाहीये. पण आमच्याकडे डोसक आहे ना, कळलं काय? सर यांना एक संधी देऊन पाहू. आम्ही बघितलंय गेंडागोल आपल्याच ग्रहावर आहे. आपल्या ग्रहावर कोण कोण आहे, कोण कोण नाही आहे? मला सगळं ठाऊक आहे. हा ग्रह म्हणजे माझी आई आहे. गेंडागोल इथे आलाय म्हणून लॅबची सगळी सुरक्षा व्यवस्था ऑन केलेली आहे. ओके, मग यांचं काय करायचं? यांना एका खोलीत नेऊन बंद करून टाका. खोलीत नेऊन नक्की कशात बंद करायचंय? बॉक्स मध्ये की कपाटात? नक्की काय ते सांगा. इडियट, बिगेरिया सरांना का त्रास देतोयस रे? आम्ही सगळे बॉक्स मध्ये बसू तरी का? कपाटातच बंद केलं पाहिजे ना. खोलीतच बंद करायचं आहे. उद्या सकाळी यांच्यावर रिसर्च सुरू करूया. रिसर्च पासून वाचायचं असेल तर इथून पळण्याची युक्ती शोधायलाच पाहिजे आपल्याला. माझ्या बाळा 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 हे काय झालं बाळा? तुम्ही पिगेरियाकडून काय अपेक्षा ठेवणार? तुम्ही असं का केलं डॅड? तुम्ही धोका का दिलात? हे बघ बाळा, जगात लोकांना धोका होतच असतो. पुठ्ठ्याचा बनवला तर खोका होतच असतो. याचा माझ्या प्रश्नाशी काय संबंध डॅड? प्रत्येक गोष्टीत संबंध नको पाहत जाऊ बाळा. शब्दांची रचना बघ, कसं यमक जुळवलंय ते बघ. धोका होत असतो आणि खोका होतच असतो. त्या सर्व एलियन सोबतही धोका झालाय. ते माझे मित्र आहेत डॅड, मित्र. दोस्त नाही बेटा, ते एलियन्स आहेत, एलियन्स. दादा पण पृथ्वीवर आहे. विचार करा, त्याच्यासोबत असं घडलं असतं तर? विचार करा डॅड, विचार करा. जर दादाचा मेंदू काढून पृथ्वीवर रिसर्च करायला लागले तर? पृथ्वीवर यांचाही परिवार असेल. जसं आपण दादाची वाट बघतोय तसंच तिथे कुणीतरी यांची वाट पाहत असेल डॅड, वाट पाहत असेल. विचार करा. सॉरी बाळा, मी जरा चुकलोच. मला माफ करतो. मी वचन देतो, मी तुझी मदत करेन. त्यांना सोडवण्यासाठी. रिअली डॅड? रेस्क्यू टीम पाठवायला किती वेळ लागेल? बेटा फक्त 20 तास. माझी मुलं माहित नाही तिथे कोणत्या अवस्थेत असतील. खात असतील परग्रहावरचा आंबा, चिंच आणि बोर. पण काका लवकर करा, लहान आहेत पोरं. अरे यार, तुम्ही माझ्या मुलांना जरा लवकर वाचवायचं बघा. समजा जर तिथे काही अडचण आली तर त्यांना मदत करायलाही कुणी नसेल. मी करीन त्यांची मदत. पिगमॅन, पिगमॅन, पिगमॅन. घाबरल्यामुळे चूक होणं तसं स्वाभाविक आहे. त्यांना सोडवायला मी तुझी मदत करेन बाळा. मग लवकर करा, सकाळ होईल डॅड. आपल्याला रिसर्च सुरू व्हायच्या आत पोहोचलंच पाहिजे. रॉक ऑन डॅड. हो बाळा, रॉक ऑन बाळा, रॉक ऑन.
आपला मेंदू काढून घेतला मग आपण काय करायचं? काही घाबरू नकोस. मेंदू नसला तरी प्रॉब्लेम येत नाही रे. अगदी बरोबर. मी नेहमीच बरोबर बोलतो. हा बोका खूप पॉझिटिव्ह आहे. आधी याच्यावर रिसर्च करूया. स्कॅनिंग करा याचं. पहा बरं याचा मेंदू कसा आहे. प्लीज असं करू नका. डोक्यात मेंदूच नाहीये. काही लोकांचा मेंदू गुडघ्यात असतो असं ऐकलंय. त्याचे गुडघे स्कॅन करा. इथेही नाहीये. हाय हुको हाय हुको हाय हाय. सगळ्या शरीरात मेंदू कुठेच नाहीये. मेंदू कुठे ठेवतात? याचा मेंदू कुठे आहे? यो घरीच ठेवून आलाय. कळलं काय? आम्ही हजर आहोत सरकार. तो पुन्हा आलास? मी काही आल्या आल्या जाणार नाहीये. काय शायरी आहे. माझ्याकडे माझी डायरी आहे. वा 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 वा. हा ग्रह म्हणजे माझी आई आहे. तुमच्यासारखी माणसं इथे राहतील हे मी होऊ देणार नाही. हे पहा असं आहे की मला काही करण्याचा विचार तुम्ही आधी मनातून काढून टाका आणि या सर्वांना सोडा, नाही तर तो येईल बरं का. कोण? ड्रॅगन. मारणे सगळे दुष्ट मॅन. मी आलोय. बिग मॅन बिग मॅन बिग मॅन. खूपच वैताग आणलाय. पकडा या पिगमॅनला. मला काहीच दिसत नाहीये. हा आहे पिगमॅनचा पिल बॉम्ब. सौंदर्याची खाण, शत्रूची घेतो जान. जान जान. टिरिडिडिंग. तू एकटा काय करशील? नमन करेन नमन करेन नमन करेन. मूर्खांनो, तुमच्या काकाचं लग्न आहे का जे नाचताय? नाच करायचा असेल तर या गाण्यावर करा. हाय हुको हाय हुको हाय हाय. 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 पळ बाळा पळ. हा घ्या माझा फ्रूट मास्क. 30 दिवसांचा ट्रायल बॅक. हे काय ब्युटी पार्लर आहे जो मास्क लावलाय? हिम्मत असेल तर माझ्याशी लढ. मी हारेल हे होऊ शकत नाही आणि तो जिंकशील हे मी होऊ देणार नाही. बिगमॅनला चॅलेंज. बिगमॅन घालवेल तुझ्या आयुष्याची चैन चैन चैन. चल बिगमॅन निघ इथून. इथून पळून जाण्यातच शहाणपणा आहे. व्हॅक्यूम सिस्टम ऑन करा रे. त्या बोक्याचं डोकं फार चालतं. पकडा त्याला. अजून जास्त दूर गेले नसतील. बाईकवर बसा. बसा रे. पाठला करा.
आता कुठे पळाल? पायाल लवकर पळव बेटा, लवकर पळव. सर, हे लोक तर गेंडागोलच्या एरियात गेले. अरे घाबरू नको, आपल्याला त्यांना पकडायचंय. चल त्यांच्या मागे. बिग लोकांनो, गेंडागोलशी घेतली टक्कर. तर हवेत खाल चक्कर. पळा. माझा मिक्सर ग्राइंडर खराब झालाय. तू रिपेअर करण्यासाठी मी तुला घेऊन जाईल पिगेरिया. गेंडा गोलवर हल्ला. नाही सोडणार, नाही सोडणार, कुणालाच नाही सोडणार. गेंडागोल मारण्यास सगळे दुष्ट मॅन. मी आलोय पिगमॅन, पिगमॅन, पिगमॅन. पिगमॅन, तुला मी मुलांचं खेळणं बनवेन. आता काय करशील बोल. नमन करेन, नमन करेन, नमन करेन. ये 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 नमन करेन, नमन करेन, नमन करेन. ये ये ये. हे बघ बाळा, ही नमन करायची वेळ नाहीये. एका कवीने म्हटलंय, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. वा 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 वा, काय कविता आहे. वा वा. पण डॅड, या कवितेचा माझ्या प्रॉब्लेमशी काय संबंध? हे बघ बाळा, वेळ योग्य नाहीये. गेंडागोल तुझ्यावर हल्ला करायच्या आधी तूच कर ना बाळा. काढ तुझा पिल बॉम्ब. ओके गेंडागोल, माझ्याकडे तुझ्यासाठी स्पेशल वॉटरमेलन मास्क आहे. 3 दिवस रोज लावायचा. सगळे मुरुम पुटकुळ्या निघून जातात जातात जातात. मला काही दिसत नाहीये, मला काही दिसत नाहीये. कुणाला नाही सोडणार, कुणालाच नाही सोडणार. मी कुणीकडचं. माझ्या मित्रांना मारलास, मी तुझं नाकच तोडून टाकतो. सर्वांना चिरडून टाकेल. बाजूला वा, सगळे गेंडागोलच्या समोरून बाजूला वा. अच्छा, तू माझ्या समोर आहेस. आता दाखवतो. सोडणार नाही, सोडणार नाही कोणाला.
पकडा त्याला. पिगमॅन पिगमॅन माझ्या मित्राला काय झालं याला वाचवा प्लीज. बिडियाट, याला ताबडतोब लॅब मध्ये घेऊन चाल. याच्या मेंदूवर गंभीर आघात झालाय. शक्यच नाही पिगमॅनला मेंदूच नाहीये. असं होऊ शकत नाहीये. का मला स्कॅन केल्यावर मेंदू दिसला होता का? मला ठाऊक आहे माझा मित्र कसा बरा होईल ते. हिरवी मिरची मला खूप आवडते, त्याने मला एनर्जी मिळते. ए? पिगरी काका, हे सगळे खूप चांगले आहेत. प्लीज यांना जाऊ द्या. रिसर्च नका करू. बुद्धी तर गेंडागोलला पकडण्यासाठी हवी होती ना, त्याला तर आपण पकडलंय, हो ना? हं? आणि हे सगळं या मुलांनीच केलंय. तुमचाही जीव वाचवलाय हे तर तुम्ही मान्य कराल. मी यांच्यावर रिसर्च करेन असं होऊ शकत नाही, आणि दुसरा कोणी करेल असं मी होऊ देणार नाही. मुलांनो, तुम्ही स्वतंत्र आहात. थँक्यू काका. पिगमॅन आम्ही तर पृथ्वीवर परत जाण्याची आशाच सोडली होती. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. दोस्ती केलीये तर निभावी तर लागेलच ना. अरे पण आम्ही परत जाणार तरी कसं? रॉकेट तर बिघडलंय. शत्रू, फायटर प्लेन्स काढा. अरे, या तर आमच्या मॅडम आहेत आणि खन्ना साहेबांचे काका. आणि माझा दादा पण आला. माझा मुलगा. ओ माझी मुलं. वाव, आज मी परत आलोय ते या लोकांच्या मदतीमुळेच. हे सगळे खूप चांगले आहेत यार. बाळा, एका कवीने खूप छान लिहिलंय. काल म्हणत तुम्ही जत्रेला गेला, बघता बघता घोटाळा झाला. तू पृथ्वीवरून परत आलास यातच मला आनंद झाला. हा हा, वा वा वा. पहा बाळांनो, तुमचे वडील किती चांगल्या कविता तुम्हाला ऐकवतात. हा हा. जोरात टर्न मारता सगळे एकमेकांना खेटले. जे जे ज्यांची वाट पाहत होते ते ते त्यांना भेटले. द्या टाळी. हा हा. साहेब, तुम्ही तर फार पट्टीचे कवी दिसतायत. तुमची ओळख काय? तुमचं नाव काय लावता? जरा मला सांगाल का? राहतो मी शहरात, लांब आहे गाव. तुम्हाला म्हणून सांगतो, खन्ना माझं नाव. द्या टाळी. आता इथंच कवी संमेलन चालू व्हायच्या आधी पृथ्वीवर परत जाऊया. कळलं काय?